15 वर्षांपासून विसरण्याचा प्रयत्न केला. एक दुःख, एक चूक, पण गणपती परत बोलवतात. एक भाऊ, एक बहीण, एक तळं आणि एक क्षण ज्यामध्ये सगळंच बदलून गेलं. मीरा आपल्या डेस्कवर मान खाली घालून बसलेली. तेव्हाच तिचा फोन वाजतो. मीरा फोन रिसीव्ह करते. मीरा मॅम, अजून एक गोष्ट होती. घरात एक छोटीशी गणपती बाप्पासाठी जागा हवी. गणपती? त्या शब्दाने जणू एखाद्या जुन्या जखमेवरची खपलीच निघाली. अचानक तिच्या कानात ढोल वाजू लागला, जोरात, जड आवाजात, जे फक्त तीच ऐकू शकत होती. रंगांनी भरलेला गणेशोत्सव. लोक नाचत होते. ढोलाच्या ठेक्यावर झिंगलेले, हार आणि लाडूंनी सजलेला मोठासा गणपती बाप्पा आणि त्याचं रूप. पण मध्येच एक तळं आणि त्या तळ्यात तरंगणारं एक शरीर. एक 12 वर्षांचा मुलगा पाण्यावर तरंगत होता. तिचा श्वास अडकतो. तिचे हात थरथरू लागतात. डोळ्यांसमोर सगळं काही धूसर होऊन जातं. फोन तिच्या हातातून सुटणारच असतो की इतक्यात तिला दुसरा कॉल येतो. यावेळी स्क्रीनवर काका गणपतीपुळे असं लिहिलेलं असतं. नमस्कार काका. मीरा बाळा, तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडलीये. डॉक्टरांनी सांगितलंय एकदा भेटून घे. ते फक्त तुझं नाव घेतायत. गणपतीपुळे? काका, मी आता... हो बाळा, माहितीये, पण आता परत येण्याची वेळ आलीये. बाबा तुझी वाट बघतायत. तुझ्याशिवाय कोण आहे त्यांचं? मी येते काका, मी लगेच येते. फोन ठेवून मीरा शांतपणे तिथून उठली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा होती. भीती होती, वेदनाही होती, आणि ती जुनी सल जी तिला कधीच परत गावात यायला देत नव्हती. आरव, मी परत येते. गणपतीपुळे. मीरा आपल्या पांढऱ्या गाडीने रस्ता पकडते. खिडकी बाहेरची हवा तिच्या केसात खेळत असते. आठवणी मनात उलथापालथ करतात. रस्ता बदललेला आहे, पण काही गोष्टी तशाच होत्या. झाडांची सावली, मातीचा सुगंध आणि समुद्राची आलेली खारट झुळूक. 15 वर्ष एकदाही मागे वळून पाहिलं नाही मी. सगळं काय विसरायचं ठरवलेलं होतं, पण आज गावात पाय ठेवताच सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. गाडी एका वळणावर थांबते. त्या बोर्डवर लिहिलेलं असतं, गणपतीपुळे 1 किलोमीटर. मीराचा हात थोडा थरथरू लागतो. गाडी घरासमोर येऊन थांबते. तेच जुनं घर, तोच पिवळा रंग, खिडक्यांचा रंग निघालेला, आणि बाजूला मोठा कडुलिंबाचा वृक्ष. जशी ती आत पाऊल ठेवते, तिचे पावलं अंगणाची माती स्पर्शते आणि तिच्या अंगात एक खोल वेदना जागी होते. हेच तर आमचं अंगण आहे. इथेच आरव पतंग उडवायचा. इथे आम्ही पकडापकडी खेळायचो. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. ती हळूहळू खाली बसते. माती हातात घेते आणि डोळ्यांशी लावते. आणि त्याच वेळी जुन्या पिंपळाच्या झाडाखाली एक व्हीलचेअर दिसते. त्यात बसलेले आहेत मीराचे वडील. थकलेले, पांढरे केस आणि डोळ्यात मुलीबद्दल प्रेम. तू आलीस बाळा? बाबा, माफ करा, मी आधी येऊ शकले नाही. अगं, तू आलीस हेच पुरेसं आहे. मी विचार करत होतो की मी माझ्या बाहुलीला पुन्हा कधी बघू शकणार आहे की नाही. मी आहे ना बाबा, आता कुठेच नाही जाणार. संध्याकाळची वेळ. मीरा आपल्या खोलीकडे आतमध्ये जात असते. प्रत्येक कोपऱ्यात एक आठवण लपलीये. भिंतीवर लटकलेल्या जुन्या छायाचित्रांची, आरवची शाळेची बॅग, आणि एका कोपऱ्यात
एक छोटीशी पूजा जागा. तेव्हाच तिची नजर पडते एका लहान गणपतीच्या मूर्तीवर. ती तिथेच बसून राहते. तीच मूर्ती जिचा एक दात तुटलेला आहे. ही मूर्ती अजूनही तशीच्या तशी आहे. ही मीच तोडली होती त्या दिवशी. जो दिवस मी कधीच विसरू शकणार नाहीये. तिचा हात मूर्तीच्या जवळ जातो, पण ती स्पर्श करू शकत नाही. मी मान्य करते, मी तुझा नेहमी तिरस्कार केलाय, तुला दोष दिलाय, कारण तूच माझा भाऊ हिरावलायस. पण आज इतक्या वर्षांनी तीच वेदना पुन्हा जिवंत झाली. माझी इच्छा आहे की यावेळी गणपती बाप्पाला घरी आणावं. अगदी शेवटचा का होईना. कदाचित हा माझा शेवटचा उत्सव असेल. ज्या गोष्टीची भीती होती तीच म्हणालात तुम्ही. मला माहित नाही की मी तयार आहे की नाही, पण तुमच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. बाळा, माणूस अगदी हवं ते करू शकतो. मी तुझी अडचण समजू शकतो, पण ही माझी शेवटची इच्छा आहे. यानंतर कुणास ठाऊक मी असेन या जगात की नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. बाहेरून आणलेल्या मिठाई, हलकेच सुंदर गाणी, घरात उत्साहाचं वातावरण. मीराच्या मनात मात्र वादळ दडलेलं. तिच्या अंतर्मनात एक लढाई सुरू आहे, श्रद्धा आणि विरोधाच्या दरम्यानची. घरात रांगोळी काढली जाते. एका बाजूने ढोलकाचा सराव सुरू आहे. बाबा व्हीलचेअरमध्ये बसून सगळ्यांना सूचना देत आहेत. लाडवांची थाळी योग्य जागेवर ठेवा हं, आणि मूर्तीसाठी आस्थेने कापड घेऊन या. यावेळी सगळं काही सुखाचं आणि पवित्र व्हायला हवं. मीरा एका कोपऱ्यात शांत बसलेली आहे. तिचे डोळे सगळं पाहत आहेत, पण मन अजूनही ओसाड आहे. तिच्या हातात मिठाईचा एक डब्बा आहे, जो मार्केटमधून आणलेला होता, जो कधी तिच्या आईच्या हाताने बनायचा. आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी ज्या मीराने 15 वर्षांपूर्वी मागे सोडल्या होत्या, त्या पुन्हा जाग्या झाल्या होत्या. जे विसरायचं ठरवलंय तेच वारंवार सारखं आठवतंय. घरात एक छोटीशी गणपतीची मूर्ती येते. तिचं मुख तेजस्वी आहे, पण मीरा त्या मूर्तीकडे पाहू शकत नव्हती. बाबा, आधी आई स्वतः मोदक बनवायची, सगळं घरचंच असायचं. हो बाळा, पण आता आधीसारखे हात काम नाही करत. ठीक आहे, मी फक्त तुमच्यासाठी करेन बाबा. तू आहेस म्हणूनच तर मी हे सगळं करू शकतोय. अर्ध्या रात्रीची वेळ होती. हवेत एक विचित्र गारवा आहे. मीरा झोपू शकत नव्हती. छपरावरून काही आवाज येत होते, जणू कुणीतरी मंद मंद हसतंय. आणि मग एक परिचित आवाज, बालपणात एक हलकासा आवाज, ताई. मीराचं हृदय धडधडू लागतं, जणू काही तिने काही ऐकलंय, पण विश्वासच बसत नव्हता. ताई, ताई, चल ना माझ्या बरोबर. मीरा उठते आणि शांतपणे दरवाजा उघडते आणि काहीही विचार न करता बिना चपलेची घराबाहेर पडते. बाहेरून एक पांढरी सफेद रेषा जणू तिला बोलवत होती. त्या प्रकाशात एक छोटं रूप, आरव, त्याच कपड्यांमध्ये, त्याच स्मित हास्यामध्ये, पण डोळ्यांमध्ये एक विलक्षण तेज. आरव, तू आहेस ना? आम्हाला सोडून का गेलास आणि इथे कसं आलास? आज बाप्पाने मला परवानगी दिलीये तुझ्याशी भेटायला. चल माझ्या बरोबर. दोघं चालू लागतात, झाडांच्या आडून समुद्र किनाऱ्यापर्यंत. तेच ठिकाण होतं जिथे आरव बुडाला होता. मीराच्या डोळ्यांसमोर पुन्हा तोच प्रसंग येतो. आरव पाण्यात खेळतोय आणि अचानक एक प्रचंड लाट येते आणि मग शांतता. नाही, मी तुला वाचवू शकले नाही.
सगळी माझी चूक होती. बाप्पाने तुला माझ्यापासून हिरावलं. दीदी, तुझी काही चूक नव्हती आणि बाप्पाचीही नाही. माझी वेळ आली होती. हे सगळं माझ्या नशिबातच होतं. तू इतकी वर्ष बाप्पाला दोष देत आलीयस, पण बाप्पानेच माझं रक्षण केलं. त्यांनी मला समजावलं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि ताई, माझ्या जाण्यामागेही एक कारण होतं ग. ते तुला आता नाही समजणार. मी दरवर्षी गणपतीचा तिरस्कार केला. त्या मूर्तीचा दातही तोडला. बाप्पाला दोष दिला. बाप्पाने मला सांभाळलं. मी त्यांच्या सोबत सुखी आहे ताई. मग तू इतकं दुःख घेऊन का जगत आलीयस? इतकी का रडत असतेस? मी तर खुश आहे ना. कारण तुझ्याशिवाय सगळं अपुरं वाटतं रे आरव. आता सगळं पूर्ण होईल दीदी. बाप्पा तुला दुःख देण्यासाठी नाही आले, तर तुझं दुःख घेण्यासाठी आलेत. प्रकाश हळूहळू विरू लागतो. मीरा ओला मातीत बसलेली होती, पण आता तिच्या डोळ्यांमध्ये रिकामेपणा नाही, समाधान आहे. दुसऱ्या दिवशी मीरा नव्या सकाळी जागी होते. स्वयंपाकघरात हलका प्रकाश येत असतो. पूर्वीचं थंड ओसाड स्वयंपाकघर पण आता हसण्याच्या आणि चमचांच्या आवाजाने भरलेलं किचन आहे. मीरा किचनमध्ये खूप आनंदात जाते. पिठामध्ये गूळ मिसळते. तिच्या हातांनी मोदक बनवते. छोटे छोटे मोदक एक एक करून ती ताटात सजवते. मागून बाबा व्हीलचेअरवर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही आहेत. बाळा, हे सगळं तू बनवलंयस तुझ्या हातांनी. आज तू खूप आनंदही दिसतेस. यावेळेस सगळं तसंच होईल बाबा, जसं आई बनवायची. घरच्या हातचं प्रेम आणि स्वादही. अचानकपणे काल रात्री काही झालं का? हो बाबा, आरव आला होता. त्याने सगळं काही सांगितलं की तो खुश आहे. बाप्पा त्याच्या बरोबर आहेत. मी जेवढं बाप्पाला इतक्या वर्षात दोष देत होते ते सगळं चुकीचं होतं. त्याने मला समजावलं. आणि तुला समजलं? हो, आणि सगळं सोडून दिलं. बाप्पाची माफी सुद्धा मागितली आणि आरवला सुद्धा जाऊ दिलं. आज मला वाटतं की गणपती बाप्पा खरंच घरी आले. सूर्य समुद्राच्या पल्ल्याड मावळतोय. आकाश नारंगी आणि लाल रंगात नाहून गेलंय. संपूर्ण गाव विसर्जनासाठी एकत्र आलेलं आहे. ढोल वाजतायत, शंख आणि जयघोष सुद्धा होतोय. गणपती बाप्पा मोरया, हा जयघोष. आणि त्या गर्दीत मीरा आपल्या डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेत चाललीये. पायात चपला नाही, डोळ्यांमध्ये अश्रू, पण चेहऱ्यावर शांतता. मागे बाबा व्हीलचेअरवर बसलेले. आज पहिल्यांदा बाप्पाला घेऊन चालले, पण काही मागण्यासाठी नाही, सगळं काही सोडण्यासाठी. ढोलाचा आवाज वाढत जातो. लोक नाचत असतात. उत्साहाने बाप्पाला समुद्रकिनारी नेतात. तेव्हाच मीराची नजर गर्दीच्या मधोमध पडते. एक तेजोमय रूप, एक छोटंसं रूप. आरव. तेच कपडे, तोच चेहरा, पण आता त्याचं रूप प्रकाशाने बनलेलं होतं. आरव ढोलाच्या तालावर नाचत होता. त्याच्या डोळ्यात पूर्ण स्वातंत्र्य आहे. जणू तो म्हणतोय, आता तू मुक्त झालीयस दीदी. तुझी साथ सोडणं खूप कठीण होतं आरव, पण आज तूच मला मुक्त करायला आलास. आरवचं रूप हलकं हसतं आणि प्रकाशात विरून जातं. ढोलाचा आवाज आणखी जोरात होतो. गावकरी ओरडतात, गणपती बाप्पा मोरया. मीरा समुद्रकिनारी पोहोचते आणि प्रेमाने मूर्ती पाण्यात विसर्जन करते. समुद्राच्या लाटा बाप्पाला आपल्या कुशीत घेतात. बाप्पा, आता मी पूर्ण झाले. आता कसलंच ओझं नाही, कोणताच राग नाही. आरव निघून गेला, पण तू मात्र परत आलीस.
मला माझी मुलगी परत मिळाली. तेव्हाच एक छोटा मुलगा मीरा समोरून निघून जातो. तेच वय, तीच हसरी मुद्रा, तेच तेजस्वी डोळे. मीरा आणि बाबा क्षणभर थबकून जातात. बघितलं, बाप्पा आरवला घेऊन गेले, पण एक नवीन प्रकाश देऊन गेले. आज मला जाणवलं, बाप्पाने मला माझा भाऊ परत दिला नाही, पण जीवन परत दिलं. गावात लोक जयघोष करत होते. गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी या. मीरा स्मित हास्य करते, आकाशाकडे पाहते. आज तिच्या आत एक नवीन मीरा जन्मली आहे. शेवटी सुख करता दुःख हरता आपल्या भक्ताला दुःखी कसे ठेवतील? गणपती बाप्पा मोरया.